नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। उपमुख्यमंत्री स्वतःला महाराष्ट्रात देवाभाऊ म्हणून ओळख करून देतात। त्या भावाची मोठमोठी फलके सर्वदूर लागलेली आहे। त्यांना मला हेच सांगायचे आहे की भाऊ फक्त तोंडाने म्हणून चालत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून देखील भाऊ म्हणून सिद्ध व्हावं लागतं। जो प्रकार त्यांनी माझ्याविषयी केला त्याची कुठेतरी त्यांच्या मनात लज्जा यायला हवी। फक्त माझा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा यासाठी त्यांच्या मार्फत तातडीने निर्णय घेण्यात आले। त्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील काल कठोर ताशेरे ओढले आहे। ते निर्णय न्यायालयाला देखील मान्य झाले नाही। त्यामुळे जात वैधता समितीच्या सदस्यांवर न्यायालयाने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला। तरी देखील माझं यात कुठलाही नुकसान झालं नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या लोकसभेच्या माजी उमेदवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केले आहे। मला असं वाटत नाही कि माझं कुठल्याच प्रकारे नुकसान झालेलं आहे। जो भी होता है कुछ ना कुछ ऊपर वाले ने कुछ अच्छा ही लिखा होता है। और आप सबको मैं ये भी बताना चाहूँगी कि सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता। हे उदाहरण आपण आज सर्व स्पष्टपणे बघितलेलं आहे। आणि मी एक गोष्टीचा आवर्जून इथे आपल्या सर्वांसमोर उल्लेख करेन की माझं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही। ज्या कठीण वेळेतून मी निघालेली आहे त्या वेळेने मला शिकवलं आहे की आपल्याला कुठल्याही कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा। आणि नशिबामध्ये जे असतं ते स्पष्टपणे आज झालेलं आहे। पण याहूनही पेक्षा जास्त माझा कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा कुठल्याही प्रकारचा लॉस झालेला आहे असं मी गृहीत अजिबात पकडत नाही। कारण जेही झालं ते जे काही केलं कूटनीतीने करो। आम्ही भारतीय संस्कृतीच्या महिला लहानपणापासून आईनी वडिलांनी जे संस्कार दिलेले असतात आणि कुणी आपल्यावर मागून कितीही आघात केला तरी आपल्या मनातून कुणासाठीही बददुआ किंवा कुठल्याहीसाठी आम्ही अपशब्द वापरत नाही। या संस्कृतीतून आम्ही येतो। आणि आज ज्या पद्धतीने हे जे कटकारस्थान माझ्यावर केलं याच्यापेक्षाही मोठं कटकारस्थान आमच्या नेत्यांवर सुद्धा होत आहे आणि आम्ही हे बघत आहोत। पण भगवंताला देवाला आम्ही हीच प्रार्थना करतो कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्या कठीण परिस्थिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे ऑब्झर्वेशन केलेलं होतं की कमिटीचं चुकीचं आहे आणि खूप स्पीडीली त्यांनी जे आहे इव्हॅल्युएशन ऑर्डर पास केलेला आहे। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही जी यांची जी प्रोग्राम असते इलेक्शन प्रोग्राम्स ॲक्च्युली कॉन्स्टिट्युशनली जे आहे ते इंटरव्ह्यू करू शकत नाही त्या प्रोग्राममध्ये। आणि म्हणून त्या सिच्युएशनमध्ये जे आहे ते रिलीज त्यांना मिळाली नाही। पण याचा अर्थ हे नाही आहे की माननीय उच्च न्यायालय जे आहे ते काही करू शकत नाही म्हणून। पण ही सिच्युएशन जे आहे ते यांच्या कंट्रोलमध्ये नव्हती, ते सर्वोच्च न्यायालयाच्या कंट्रोलमध्ये नव्हती आणि हायकोर्टाच्या सुद्धा कंट्रोलमध्ये नव्हती। आता सध्या जे आहे 1 हप्त्याच्या आतमध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यांना इश्यू करायचं डायरेक्शन दिलेलं आहे। आणि मला आणि अजून एक रिक्वेस्ट आहे ते गव्हर्नमेंट लीडरनी केली होती माननीय उच्च न्यायालयाला काल की आम्हाला 2 हप्त्याचा वेळ देण्यात यावा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान करायला यासाठी करायचं। पण माननीय उच्च न्यायालयाने जे आहे त्यांची रिक्वेस्ट जी ऑब्झर्व केली आणि ते रिजेक्ट केली। तर 2 हप्त्याचा वेळ त्यांना देण्यात आलेला नाहीये आणि 1 हप्त्याच्या आतमध्ये यांना व्हॅलिडिटी मिळेल आणि 1 हप्त्याच्या आतमध्ये जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन स्टे ऑर्डर घेतील हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे। आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आमची कॅबिनेट सुद्धा जे आहे तिथे दाखल आहे। लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी माझ्यावर जो आघात केला आणि काल न्यायदेवतेकडून मला जो न्याय मिळाला त्यासाठी न्यायदेवतेचे आभार मानते। माझ्यावर झालेला अन्याय हा लोकसभेच्या निवडणुकीत फक्त नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता। एका अनुसूचित जातीतील महिलेचा हा विजय नसून काल सत्याचा विजय झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय झाला।
माझ्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे कट कारस्थान रचण्यात आले, इतक्या मोठ्या षडयंत्रानंतर देखील आम्ही आमचे नेते सुनील केदार व आमचा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि विरोधकांचा उमेदवार हा फक्त काही हजारांनी नव्हे तर 78,000च्या वर मतांनी पराभूत झाला. जनतेचा विश्वास हेच माझ्या लढण्याचं बळ होतं. काल न्यायदेवतेने देखील माझा तो विश्वास सार्थक केला, असे त्या म्हणाल्या. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.